नमस्कार मित्रांनो, या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मंगळवार ॲक्च्युली कालचा जो मोठा एक क्रॅश आलेला आहे मार्केटमध्ये, काल एक मोठा डाऊनफॉल आला आणि आज आपण बघतोय आज गिफ्ट निफ्टी आपल्याला ऑलमोस्ट 90 पॉईंट वरती दाखवतोय आणि ग्लोबल मार्केट्स, बाकीचे US मार्केट, बाकीचे सगळेच मार्केट, इवन जिथून हा व्हायरस आला ते चायना मार्केट, ते सुद्धा पॉझिटिव्ह नोटनी क्लोज झालं। तर आपल्याला सांगायचं आहे काय की हा व्हायरस आहे, याचं पॅनिक जो आहे तो फार मोठा क्रिएट केला गेला, पण ह्याच्या पाठी गेम वेगळा चाललाय। FIIचं कंटिन्युअस सेलिंग चाललंय। सप्टेंबर नंतर जे त्यांनी विकायला घेतलंय ना, ते त्यांनी थांबायचं नाव घेतलेलं नाहीये। मध्ये थोडी डिसेंबरची सुट्टी एन्जॉय करून आल्यानंतर पुन्हा त्यांचं काम, सेलिंगचं काम चालू झालेलं आहे। ऑलमोस्ट 2 लाख करोडचा माल त्यांनी आतापर्यंत विकलाय। तुम्ही इमॅजिन करू नाही शकत की हा किती मोठा डेंट आहे, किती मोठा स्टेक त्यांनी खाली केलेला आहे। तर हे डेड कॅट बाउन्स येत राहतील। जे ऑप्शनचे डेटा आहेत ते निगेटिव्ह आहेत। FII's कंटिन्यू सेलिंग साईडला आहे, तो मागच्या 2 महिन्यात 3 महिन्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह झालेला नाहीये, कंटिन्युअस सेलिंग आहे। आणि हे डेड कॅट बाउन्स आहेत, ते कंटिन्युअस सेलिंग करत गेलं तर त्यांचा स्टेक तेवढा हे होणार नाही, थोडा कॉन्फिडन्स द्यावा लागेल। तर ह्या मार्केटचा तो फायदा उचलतो शॉर्ट पोझिशन क्रिएट करण्यासाठी, एक प्रेशर क्रिएट करण्यासाठी, आणि एक छोटेसे बाउन्सेस येतात आणि हे बाउन्सेस पूर्ण सोल्ड आउट होणार आहेत। तर अशा वेळी आपण काय केलं पाहिजे? जर ऑप्शन्समध्ये करताय तुम्ही, फ्युचर ऑप्शनमध्ये पोझिशन असतील, ते थोड्या लिमिट केल्या पाहिजे आणि त्याची जी रेंज आहे ती थोडी वाईड ठेवली पाहिजे। म्हणजे जर आधी तुम्ही एक 50-100 पॉईंटला एक्झिट घेत असाल किंवा 50-100 पॉईंट बुक करत असाल, तर आता 300-400 पॉईंट बुक करण्यासाठी विचार करा आणि 200 ॲटलिस्ट 150-200 पॉईंटवर एक्झिट हे करा। विक्स वाढलेला आहे, FIIचा डेटा निगेटिव्ह आहे, इकॉनॉमिकल जे आपले हे Q3चे रिझल्ट आहेत हे सुद्धा बॅड येण्याचे चान्सेस आहेत। तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी फार भयानक आहेत मार्केटमध्ये। जरी हे काही छोट्या रॅलीज आल्या तरी ह्या रॅलीज असा अर्थ नाही आहे की मार्केट वर जाण्यासाठी आता रेडी आहे आणि मार्केट वर चाललेलं आहे। तर ह्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील। बघूया बाकी दिवसभराची डेव्हलपमेंट कसे होते आणि काय होते। तर तुम्हाला आता काय गोष्टींपासून वाचायचं आहे? एक क्लिअर कट फायनान्शियल म्हणजे चांगले रिझल्ट देणाऱ्या कंपन्या किंवा एक चांगल्या कंपन्या आपल्याला अक्वायर करायच्यात। थोड्या लेवलला स्टार्ट करू तुम्ही, आता हे करू शकता। आणि ज्या बॅड कंपनीज आहे किंवा हायर व्हॅल्युएशनला आहेत आणि रिझल्ट त्यांचे चांगले येण्याचे चान्सेस कमी आहेत, अशा कंपन्यांमधून थोडंसं बाजूला जायचंय। आणि मी तर सजेस्ट करेल, काही जे व्हॅल्यू इन्व्हेस्टर असतील तर थोडे दिवस काही हे फंड्स आपण डेटमध्ये सुद्धा शिफ्ट करू शकतो। आणि थोड्या दिवसानंतर आपण ज्यावेळी नॉर्मलाइज होतील, हे रिझल्ट सीझन कसं येत आहे हे आपल्याला बघणं फार इम्पॉर्टंट आहे। हे रिझल्ट सीझन जर चांगले येत असेल किंवा काही कंपन्यांमध्ये सिलेक्टिव्ह काही चांगले रिझल्ट्स होत असतील, तर आपण त्या ठिकाणी शिफ्ट होण्याचा विचार करू शकतो। तर आजच्या दिवसापुरतं एवढंच। तर मला कन्क्लुजनमध्ये हे सांगायचं आहे की हा जो बाउन्स आहे किंवा निफ्टी SGX निफ्टी 90 पॉईंट्स वरती दाखवतो, याचा अर्थ असा नाही की मार्केट आता रेडी आहे आणि हा व्हायरस काहीच नाही आहे। हा पर्पजफुली पसरवला गेलेला आहे, कारण आता ट्रम्पची एंट्री होईल आणि ह्या गोष्टी, ह्या चायना आणि USची दुश्मनी आहे, ही लोकांना काही ना काही अर्थाने बघायला मिळेलच। तर ह्या गोष्टी आहेत, बघूया पुढे कसं होतंय। तर पोझिशन लिमिट ठेवा आणि चांगल्या स्टॉक्समध्ये एंटर करा। म्युच्युअल फंड थ्रू जर आपण काही अक्युम्युलेशन करत असाल काही ETFs द्वारे, तेही बेटर आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। थँक्यू मित्रांनो।